साठी आमंत्रित केलं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी कसबेवाडी राहुल याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे. एक प्रतिनिधी पाठवायचे खुजारे आणि सांगी. खुजारेचा आलाय अजित स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय सांगी या संघाकडून अजित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो जी नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो खुदारे या संघाकडून मिथुन पवार. गेल्या संडेलाच मारला होता नाही तर पुजारीने गेल्या संडेला मारला होता. नक्कीच खुदारे या संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो मिथुन आणि सांगी या संघाकडून फलंदाजी आमंत्रित झाले तर स्ट्राईकला अजित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो जी नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज राईट मोर द मारा करेल अजितला. गोलंदाजी मार्कवर सज्ज मिथुन अनुभवपणाला लावतोय. गोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला यशस्वी देखील अजित. एक धाव परिपूर्ण थोडीशी मिसफीड झाली आणि फायदा झालाय तर सांगी या संघाला. स्कोअर बोर्डचा शुभारंभ होत आहे 2 या धाव संख्येने. सांगी या संघाला अचूक फलंदाजी करावी लागेल. मापक असं टार्गेट ठेवावे लागेल तो खुद. धन्यवाद. कोणाकडे ओके 2 मिनिटं हा फक्त. नक्कीच चांगली ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो जिग्नेशच्या फलंदाजीत कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. खुदारे या संघात अपयशी ठरले गेलेत आणि फायदा झालाय तो सांगी या संघाला. स्कोअर बोर्ड पुढे सरसवलं जातोय 4 या आकड्यावर. सांगी या संघाची धाव संख्या होते. अजित मात्र चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक प्रत्येक चेंडू मागे 2 ही धाव संख्या घेतोय. 2-2 ने पुढे सरसवला जातोय. स्कोअर बोर्ड संघाची धाव संख्या होते ती 4. अचूक फलंदाजी करण्यामध्ये अजित देखील माहिर आहे. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. क्षेत्ररक्षण तैनात खुदारे या संघाचा. मात्र 2 एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये रोखू शकला नाही आहे तो खुदारे संघ. हॅलो हा बोला. हो धन्यवाद हो धन्यवाद जरा कॉमेंट्री करते. धन्यवाद. नक्कीच चांगली फलंदाजी करावी. आतापर्यंत 6 धाव संख्या ही उभारली गेलेली आहे आपल्या फलंदाजीतून. ते अजितने प्रत्येक चेंडू मागे 2 धाव संख्या खर्ची केली जाते. ते मिथुनच्या गोलंदाजीतून. मापक असं टार्गेट जर थांबवायचं असेल तर अचूक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. आपली परिकष्टापणाला लावावे लागतील या मैदानामध्ये. संघाची धाव संख्या होते ते सांगी या संघाची 6. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. चांगलं नेत्रदीप गोलंदाजी करतोय तो मिथुन आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. 4 चेंडूमध्ये 6 धाव संख्या खर्ची केलेल्या आपल्या गोलंदाजीतून. सांगी या संघाकडून फलंदाजी आमंत्रित झालेला अजित. वैयक्तिक धाव संख्या ही 6. संघाची देखील 6. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. संघाची धाव संख्या होते ती 7. मापक असं टार्गेट ठेवावं लागेल ते खुदारे या संघासमोर. चांगले फलंदाज देखील त्यांच्या समोर आहेत म्हणून सांगी या संघाला अचूक फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आलेले दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल आहेत. मिथुनच्या गोलंदाजीचा समाचार घेतो काय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात. 2 धावा देखील थोडीशी मिसफीड झाली आणि 2 एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. 2 धावेबरोबर सांगी या संघाची धाव संख्या होते ती 9. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद सांगी या संघाची धाव संख्या होते ती 9. विचार काय मी पण वृंदावनचाच. नक्कीच जाऊया मैदानाकडे. सांगी या संघाची बिनबाद धाव संख्या होते ती 9. अचूक फलंदाजी करावी लागेल.
पुढील होणारा सामना आहे तो या आजच्या दिवसाचा आयोजक आहे ते म्हणजे फणसवाडी आणि खर्डी खुर्द या संघांमध्ये नाणेफेक करण्यासाठी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो अजित. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळाले ते सांगी या संघाला स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जातोय. एक या आकड्याने संघाची धाव संख्या होते बिनबाद 10. अजित देखील चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज आखोटप्प्याची गोलंदाजी केली होती. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची धाव संख्या वाढती होते ती 11. नो लॉस सांगी. पहिलेच 2 चेंडू फेकले गेलेले रोहितच्या गोलंदाजीतून. दोन्ही अगदी अवांतर धावा म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये बोनसचा चान्स देतोय. स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जात येतो. सांगी या संघाची धाव संख्या होते बिनबाद 11. आज गोलंदाजी करावी लागेल ते रोहितला, पण अजित मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. सांगी या संघाचे धाव स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जात येतो. नो बॉल तर पंच दंडित करतायत. एक फ्री हिटचा चान्स मिळतोय तो सांगी या संघाला. होतोय काय फायदा? स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जातो. सांगी या संघाची धाव संख्या होते ती 13. गोलंदाजाला मात्र माघारी परतावायला लागले पंचाने. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. गोलंदाजीवरती आमंत्रित केलं जात आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळत येतो रिंकेश कुदारे या संघाकडून. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो येतो जीनय. असं फलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी केली होती पण 1 रन घेण्यामध्ये रोखू शकले नाही आहेत ते. सांगी या संघाला संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती. धाव संख्या होते ती बिनबाद 14. अचूक गोलंदाजी करावी लागेल ती रिंकेशला. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. पण अजित समाचार घेतोय काय? लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय. नेत्रदीप गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. तो म्हणजे आहे गोलंदाज कुदारे या संघाचा रिंकेश. याच्यानंतर होणारा जो सामना आहे तो आजच्या दिवसभराचे यजमान संघ आहे तो फणसवाडी आणि खर्डी खुर्द. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात. जात सीमारेषेकार पारखण करीत येते का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय पण येतोय खणखणे चौकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवतो 4 धावा. वाढती धावसंख्या होते सांगी या संघाची ती 18 बिनबाद. अचूक फलंदाजीमध्ये करतायत, वर्चस्व करतायत फलंदाजी. दुपारचं सत्र चालू झाले. क्षेत्ररक्षक फलंदाजांना चांगलं माफक असं पोषक वातावरण निर्माण झालं. दुपारचं सत्र आहे, हवेचा दाब नाही, त्याचा फायदा होतोय तो फलंदाजांना आणि स्कोअर बोर्ड पुढे सरसावलं जातोय तो सांगी या संघाचं 18 या आकड्यावर बिनबाद. रिंकेशच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय. चेंडू फेकले गेले आहेत. 5 धावा खर्च केले गेले आहेत आपल्या गोलंदाजीवरती. अजित मात्र चांगली फलंदाजी करतो. एक मोठा फटका आणण्यामध्ये यशस्वी झालाय चौकार. चांगली फलंदाजी करण्यामध्ये पुन्हा एकदा त्याचप्रमाणे लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सीमारेषेची कडाक. हे चेंडू जातोय खणखणे चौकार. संघाची वाढती धावसंख्या ठेवून ठेवतोय तो सांगी या संघाची 22-22. नो लॉस सांगी. आता मात्र हॅट्रिकचा चान्स आहे तो म्हणजे अजितला. आपल्या फलंदाजीतून हॅट्रिक करतोय काय? आतापर्यंत 2 फलंदाजांनी हे कारनामे केलेत हॅट्रिकचे आणि आता मात्र सांगी संघाचा फलंदाज करतोय काय? नक्कीच चांगलं मान्यवरांचं देखील आगमन होतंय या स्पर्धेसाठी. या स्पर्धेसाठी काही मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रिंकेश गोलंदाजी मार्फत स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाजीवरती तो रिंकेश. कधी
बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तू मला चौकार मारू शकतोस, मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. आत्मविश्वास कमबॅक केलाय आपल्या गोलंदाजीतून. तो आहे खुदारी संघाचा गोलंदाज रिंकेश. मानावं लागेल, अशीच गोलंदाजी करावी लागेल. मापासारखं टार्गेटमध्ये थांबवायचं असेल तर रिंकेशला. समोर आहे अजित. मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी होते का ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल ते सांगी या संघाला. आणि संघाची धाव संख्या होते ती 24. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सांगी या संघाची बिनबाद धाव संख्या होते ती 24. अजितने मात्र अचूक फलंदाजी केली. अजितची वैयक्तिक धाव संख्या म्हटली तर 15 ही वैयक्तिक धाव संख्या. अजूनपर्यंत चांगली फलंदाजी चांगली करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. अमित जिनेची जर वैयक्तिक धाव संख्या बघितली तर ही 3 आहे आणि संघाची धाव संख्या सांगी संघाची 24. गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. अक्षयला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. सांगी या संघाने बिनबाद आपल्या समोर धाव संख्या उभारलेली आहे. ते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24. भैरवी षटक आहे. अनुभव पणाला लावावा लागेल. ओ फिरकीचा जादूगार प्रमाणे गोलंदाजी करतोय काय आपल्या संघासाठी. स्लोअरची गोलंदाजी करतोय, कुठेही समजले नाही ते जिनयला. आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. 4 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आहे अक्षय. पहिला चेंडू, पहिला निर्धाव चेंडू. मोठा फटका खेळण्याचा लेग साईडला प्रयत्न केला होता. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. क्षेत्ररक्षण येतात, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि संघाला पुढे धाव संख्या स्कोर पुढे सरसावलंय 2 या आकड्याने. संघाची धाव संख्या होते सांगी या संघाची बिनबाद 26. आतापर्यंत सामने जसे पहिल्या साखळीत होत गेले 46 ही हाईस्ट धाव संख्या आहे. त्याच्यानंतर हा संघ उभारतोय का हाय धाव संख्या. ऑफ साईडला खेळण्याच्या पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. स्ट्राईक दिली जाते ती अजितकडे. जिनयच्या बॅटमधून 1 धावेबरोबर संघाची पुढे स्कोर पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होते ती बिनबाद 27 सांगी या संघाची. अजित मात्र चांगली फलंदाजी करतोय. 15 ही वैयक्तिक धाव संख्या त्याच्या फलंदाजीतून आलेली आहे. आता मात्र संघासाठी नावासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. पण फिरकी चांगली गोलंदाजी करतोय तो अक्षय. 3 चेंडू फेकले गेले आहेत, 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आता स्ट्राईक एंडला येऊन ठेवलाय तो सलामीवीर अजित. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अक्षय. अक्षयला मात्र अनुभव पणाला लावावा लागेल. मात्र कसं टार्गेट करत चालले ते सांगी या संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज. एकही विकेट गमावला नाहीये. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करायची होती पण चान्स मिळालाय, तर फायदा होतो. 1 रन देखील दिला जात आहे तो खुदारी या संघासमोर. 1 धावेबरोबर वाईट अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये 1+ म्हणजे 2 धावा मिळत आहेत त्या सांगी या संघाला. कुठेतरी थोडीशी चुकी झाली पण ती महागात पडते ती खुदारी या संघाला. आणि वाढती धाव संख्या होते ती सांगी या संघाची 29. नो लॉस. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंच इशारा करतात डेड बॉल. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल त्या अक्षयला आपल्या गोलंदाजीतून. याची दान देगा देवा, एक तरी विकेट घेऊन दे रे, असं चाललंय. कुठेतरी एकही विकेट न गमावता चांगली फलंदाजी करताय ते सांगी या संघाचे फलंदाज. असं गोलंदाजी करतोय का अक्षय? फिरकीचा जादूगार बनतोय का? नाही. हो, फिरकीचा जादूगार बनलाय. पंच बाद पहिला हादरा बसतोय तो सांगी या संघाला. आणि अचूक गोलंदाजी करून महत्वपूर्ण विकेट गमावला जातोय तो जिनयचा. त्याची जागा भरून काढणे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय तो डेव्हिड वॉर्नर, ज्याला ओळखलं जात होतं सांगी या संघाचा फलंदाज सुतेश. डेव्हिड वॉर्नरची भूमिका करतोय का आपल्या संघासाठी? शेवटचे सुतेज
ज्याला डेव्हिड ऑर्नर म्हणून ओळखलं जातं, सांगी या संघाचा फलंदाज फायदा घेतो काय? नक्कीच लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. दुपारचा सत्र चालू झालंय, पण आमच्या पंचांना मात्र कवायत करायला लावतात हे गोलंदाज. पण पंच देखील आमचे नामांकित पंच आहेत, ते दंडत करतायत त्या गोलंदाजाला. अवांतर धावेबरोबर फायदा होत आहे सांगी या संघाला. एक विकेट गमावल्याच्या नंतर संघाची धाव संख्या होते ती 13. 1 लॉस सांगी. अक्षयला अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे, कुठेतरी अवांतर धावा देण्यामध्ये यशस्वी ठरला जात आहे. पुन्हा बॅक टू बॅक पंच वळतायत काय आमच्याकडे? हो, रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या होते. ते महत्वपूर्ण सलामीवर आलेला फलंदाज डगाऊटच्या दिशेने चाललाय तो अजित. सर वाईट आहे ना? ओके, अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते ती सांगी या संघाला. संघाची वाढती धाव संख्या होते ती 31 इज 2 लॉस सांगी. नक्कीच अजितची जागा भरून काढण्यासाठी नवीन सलामीवीर फलंदाजी आमंत्रित केलं जात आहे. आता येतोय तो नवीन फलंदाज तेजस. मात्र अक्षय गोलंदाजीवरती कुठेतरी अवांतर धावा देण्यामध्ये प्रयत्न केले होते, ते फायदा झाला तो सांगी या संघाला. आता मात्र तेजसला अचूक फलंदाजी करावी लागेल. 31 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे आपल्या फलंदाजीतून. फुल टॉस मिळाला होता, फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता, पण रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक तिसरा हादरा बसतोय तो सांगी या संघाला. कुठेतरी नियंत्रण थोडंसं फलंदाजीमध्ये विसरलेत आणि स्ट्राईक द्यायची होती ती म्हणजे डेव्हिड ऑर्नरला, आणि आत्महत्या करावी लागली ती तेजसला. आता मात्र डेव्हिड ऑर्नर किती फायदा होतो त्यांचा. आलेत ना, तो काय सचिन आहे. दोन्ही पुढील होणारा जो सामना आहे तो फणसवाडी आणि खर्डी खुर्द याच्यामध्ये टॉस करायचा आहे. खर्डी खुर्द आणि फणसवाडी या संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायचं आहे. मी दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो. हो, नक्कीच मी मगाशी म्हटलं याची दान देगा देवा, एकतरी विकेट घेऊन देवा. हा, त्याप्रमाणे पण रनआउटच्या स्वरूपामध्ये काय विकेट घेतले. मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक संघाने रेकॉर्ड केला असेल. 4 रनआउट गमावले गेले आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र खुदारी या संघासमोर 18 चेंडूमध्ये 32 धावा बनवाव्या लागतील. नवीन बॉल द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे परिपूर्ण सामने होत आहेत. ते राधाकृष्ण चषक 2025 राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडीच्या वतीने पर्व पहिले आहे. भव्य दिवन शांतमय वातावरणामध्ये सामने चालू आहेत. पहिल्या सत्रातील हा सामना चालू आहे. मला वाटतं पुढील होणारा सामना जो आहे तो फणसवाडी आणि खर्डी खुर्द या दोन्ही संघांमध्ये टॉस करून घ्यायचा आहे. अक्षयने मात्र चांगली गोलंदाजी केली. रनआउटच्या स्वरूपामध्ये कमीत कमी 4 विकेट त्याने घेतले गेले ते आपल्या गोलंदाजीतून अक्षयने. नक्कीच कोणाचा काही मान्यवर देखील इथे उपस्थित आहे. या मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत. मागावकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील त्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं. आपला देखील याच्यात सन्मान केला जातोय. मी मागावकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचंय. आपलं देखील याच्यात सन्मान केला जातोय. दादा मागावकर साहेबांचं याच्यात सन्मान कर. मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे आपले सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांचं इथे याच्यात सन्मान केलं जात आहे. मी दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण याच्यात सन्मान करावं. सांगी या संघाला विनंती करतो की त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. मित्रांनो, वेळेला थांबवू शकत नाही. 2 खुदारी संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे मागावकर साहेब सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांचं याच्यात सन्मान केलं जात आहे. तसेच निजामपूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे नरेंद्रजी तटकरे साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना त्यांचं देखील याच्यात सन्मान केलं जात आहे. मी त्यांना विनंती करतो आपण देखील स्टेजच्या समोर यायचंय. तुमचाच आहे. फणसवाडी आणि खर्डी खुर्द या संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. सर बोला.
धन्यवाद सर, धन्यवाद. हो हो, इथं फणसवाडीकडे. हॅलो हॅलो. आता या ठिकाणी चालेल रोहा माणगाव शाखेचे खजिनदार श्रीकृष्ण गवळी यादव समाज रोहा माणगाव शाखेचे खजिनदार नरेशजी तटकरे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे खजिनदार अकेश भाटे हे करत आहेत. त्यानंतर श्रीकृष्ण यादव गवळी समाज निजामपूर विभाग श्रीयुत अंकुशजी दिवेकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष गणपत महाडिक हे या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहेत. विजय बिरवाटकर यांचा सत्कार गणपत महाडिक करत आहेत. श्रीयुत अंकुशजी दिवेकर यांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष गणपत महाडिक या ठिकाणी करत आहेत. आपला अमूल्य असं वेळ देऊन या ठिकाणी आमच्या निमंत्रणास मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मंडळातर्फे अच्छा दोघे एका वर्गातले आहेत, क्लास फ्रेंड आहेत. नक्कीच याच्यातील सन्मान दोघांचे देखील या ठिकाणी तसेच जयदास महागावकर श्रीकृष्ण यादव गवळी समाज निजामपूर विभाग हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच मनोज रायगवळी यांचे या ठिकाणी मंडळाचे खजिनदार अकेश भाटे हे करत आहेत. धन्यवाद. नक्कीच मान्यवरांचा याच्यामध्ये सन्मान देखील झालेला आहे. आपण जाऊया सामन्याकडे. मी सांगिया संघाला विनंती करतो की ते आपण क्षेत्रक्षेत्र सजवत गेल्या पंचांना देखील विनंती करतो की सामना आपण चालू करायचा आहे. स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज आहे तो शुभम नॉन स्ट्राईकला तो रिंकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो अजितला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. खुदार या संघाला 18 चेंडूमध्ये 32 धाव संख्या करायची आहे. अचूक फलंदाजी करावण्यामध्ये हा देखील माहीर आहे तो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज शुभम. गोलंदाजी मार्कवर होते सांगी या संघाकडून गोलंदाज अजित ज्याने चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजी देखील वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतोय तो अजित. आत्मविश्वासाने कर्णधाराने जबाबदारी दिली त्या अजितला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय समीकरण, कुठलीही चुकी न करता जगावचा रस्ता दाखवला जातोय तो शुभमला मोठा हादरा बसतोय तो खुदार या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं ते सांगी या संघाकडून. पहिला हादरा बसला तो शुभमच्या माध्यमातून डगआउटच्या दिशेने जात असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो मिथुन खुदारे या संघाचा. फणसवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पुढील होणारा सामना जो आहे फणसवाडी आणि खर्डी खुर्द या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. त्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल गेला तो फणसवाडी या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाजी मार्कवर सज्ज अजित. अजितने चांगली कामगिरी मात्र आपल्या संघासाठी बजावतोय. कारण पहिला स्ट्राईक एंड आलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला गोलंदाजी घेतोय. महत्वपूर्ण विकेट स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न थोडीशी किपर कडून मिस स्टिक होते आणि त्याचा फायदा होतोय तो खुदारे या संघाला. स्कोर बोर्ड उघडलं जात आहे. शुभारंभ होतोय तो 1 या धाव संख्येने. आता मात्र बनवायचे आहेत आपल्याला 32 धावा कंपल्सरी या बनवायच्या आहेत. 1 ही धाव संख्या स्कोअर बोर्डवरती लगावली गेली आहे. म्हणजे 31 धाव संख्येचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. अचूक फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आलेल्या फलंदाजाला रिंकेश आणि आता मात्र विराट कोहलीची भूमिका निभावण्यासाठी आलेला मिथुनला पण गोलंदाजी मात्र वर्चस्व करतोय. 1 कोटी रुपयाची गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण निर्धाव चेंडूची चांगता करतोय. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल. ती गोलंदाज आहे तो
गोलंदाज जे 3 चेंडू फेकले गेले आणि वैयक्तिक 1 धाव संख्या खर्च केली गेली आणि सलामीवीर आलेला शुभमला मात्र महत्वपूर्ण विकेट घेऊन डगआउटचा रस्ता दाखवला आपल्या गोलंदाजीतून. क्षेत्ररक्षणाने देखील नेत्रदीप क्षेत्ररक्षण केलं, तो म्हणजे सांगी या संघाचा क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात, 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देतात, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झाला. थोडीशी मिसफीड होते, त्याचा फायदा होतोय तो खुदारी या संघाला. 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत ते खुदारी संघ. स्कोअरवर पुढे सरसावला जातोय 3 या धावसंख्येने. धावसंख्या होते ती 4. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल ते खुदारी या संघाला. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे राधाकृष्ण सेवा मंडळ फणसवाडी या संघाने. अजित 4 चेंडू फेकले गेले आहेत, 4 धावा खर्च केलेले आहेत. अशीच गोलंदाजी करावी. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय काय, मोठा हादरा बसतोय तो खुदारी या संघाला. पहिल्याच 5 चेंडू मध्ये 2 महत्व गडी डगआउटच्या दिशेने पाठवले, तो गोलंदाज ठरतोय, तो वर्चस्व करतो गोलंदाजीतून अजित. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय खुदारी या संघाचा. विश्वास अशी फलंदाजी करावी लागेल. विश्वासला अनुभव पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. भाईंदर नगरीमध्ये अचूक फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडसाठी फलंदाजी करतोय तो विश्वास. अजित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अजितने वैयक्तिक 5 चेंडू फेकले गेले, 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतले गेले आणि 4 धावा खर्ची केलेल्या आहेत. मात्र गोलंदाज वर्चस्व करतोय या मैदानामध्ये, तो म्हणजे आहे गोलंदाज सांगी या संघाचा अजित. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता पण नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. खुदारी या संघाची धाव संख्या होते ती 4. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा म्हणजे 6 चेंडू 14 या रन रेटने धावावं लागेल ते खुदारी या संघाला. पण महत्व 2 गडी आपण गमावलेले आहेत. त्या गडी जरी गमावले असले तरी स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये दाखल आहे तो रिंकेश आणि त्याला साथीदार म्हणून विश्वास. आता मात्र विश्वासाला विश्वासपणाला लावावा लागेल, कारण ज्या विश्वासाने तुला पाठवलं गेलंय तो विश्वास परिपूर्ण करावा लागेल. या द्वंद्व युद्धामध्ये सांगी या संघासमोर अचूक फलंदाजी करावी लागेल तरच आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. आता मात्र सांगी या संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो अक्षत गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 चेंडू 28 धावांची गरज आहे, कारण हे टार्गेट चेस केलं जाणार नाही, आताच सांगता येणार नाही. ही काबिलियत मात्र खुदारी या संघाच्या दोन्ही फलंदाजाकडे आहे. असंच करावं लागेल काहीतरी कारणामा. एकदम मोठे फटका आणण्याचा प्रयत्न करतात. फुल टॉस मिळाला, जातो सीमारेषे पार, कणकण काही चौकार. संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाते, स्कोरवर पुढे सरसावला जातोय तो 8 या धावसंख्येवर. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय रिंकेश, म्हणूनच याला सलामीवीरसाठी पाठवले होते. कुठेतरी थांबला होता, आता मात्र तो हात खोलतोय आपल्या फलंदाजीचे आणि पहिलाच वैयक्तिक 7 धावे संख्या उभारली गेली. 2 चेंडू खेळले गेलेले आहेत आणि वैयक्तिक एकाच चेंडूवरती 3 धावसंख्या घेतली होती. दुसरा चेंडू मिळाला, त्याच्यामध्ये चौकार लगावला गेला, म्हणजे वैयक्तिक त्याची 7 ही धावसंख्या उभारली गेली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 8. अचूक फलंदाजी करावी लागेल जिंकण्यासाठी. 28 धावांची गरज असणार. महत्वपूर्ण चौका स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न जाते सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षण तैनात, कुठलीही चुकी करत नाही, मात्र 2 रन घेण्यामध्ये रोखू शकले नाही ते खुदारी या संघाला. चांगली क्षेत्ररक्षण देखील शाबासकीची थाप मिळत होते फलंदाजाला रिंकेशला. रिंकेशची वैयक्तिक धावसंख्या होते ती 9 आणि संघाची धावसंख्या होते ती 10. 10 या आकड्याला खूप महत्व आहे. जो जर्सी क्रमांक सचिन तेंडुलकरांचा आहे तोच फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मोठा फटका लेगसाठी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात, 1 बाउन्स 1 हे धावसंख्येवर घेते का, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 धावेवरच 2 या धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 12 खुदारी या संघाची.
जोपर्यंत रिंकेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत या सामन्याला रंगतदार मजा आणू शकतो. ही काबिलियत आहे रिंकेशकडे. पण गोलंदाजाला मात्र अनुभवी गोलंदाज अनुभवपणाला लावावा लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय, जातोय सीमारेषेपार, येतोय खणखणीत चौकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळून दे 4 धावा. संघाची वाढती धावसंख्या होते ती 16. असेच कारनामे करावे लागतील ते रिंकेशला शाबासकीची थाप मिळवली जाते. आता मात्र दबाव येत चाललाय तो गोलंदाजावरती, तो म्हणजे अक्षयवरती. कारण अक्षयच्या 4 चेंडूवरती 12 धावसंख्या खर्ची गेलेली आहे. म्हणजे मग धावसंख्या ही महत्वपूर्ण ठरली जाते ते खुदारिया संघाला. खुदारिया संघाची धावसंख्या होते ती 16. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 16 या धावसंख्याची. जोपर्यंत हा रिंकेश मैदानामध्ये आहे तो कारनामा करू शकतो. मोठा पण गेला मनगडाचा वापर आणि चेंडूने घेतला होता हवाई सफर, पण कुठेतरी एक जीवदानाचा चान्स मिळाला, ज्याला जीवदान मिळालंय. रनआउटचा देखील चान्स आहे, पाहूया होतोय का नाही. स्ट्राईक दिली जाते, एखादा रन कमी आला तरी चालेल, पण रिंकेशला मात्र मैदानामध्ये थांबायचं आहे. हा टर्निंग पॉइंट कॅच छोटा मॅच छोटा हा टर्निंग पॉइंट ठरला असता जर या क्षेत्ररक्षकाने जर या फलंदाजाची जर झेल घेतली असती तर नक्कीच मॅचच्या बाजूने जड वर्चस्व आपलं झालं असं सांगी या संघाचं. रिंकेश फलंदाजी मात्र सज्ज झालाय. पाहूया समाचार घेतोय का. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत आहे. 2 धावा घेण्यामध्ये देखील यशस्वी झाले तो खुदारी संघ. स्कोअर बोर्ड पुढे सरसावतोय तो 2 या आकड्याने. संघाची धाव संख्या होते ती खुदारी संघाची 20. रिंकेशला मात्र मानावं लागेल, चांगली फलंदाजी करते. महावरा षटक ठरला गेला तो 6 चेंडू मध्ये. मला वाटतं त्याने अक्षयच्या गोलंदाजीवरती धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला तो. 16 ही वैयक्तिक धावसंख्या खर्च केली गेली. 6 चेंडू मध्ये या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती कमावला तो आहे रिंकेश फलंदाज. रिंकेशची वैयक्तिक धावसंख्या होते ती म्हणजे 15. रिंकेशला अचूक फलंदाजी करावी लागेल आपल्याला या सामन्यामध्ये विजयी व्हायचं असेल तर. पण आता देखील समीकरण मैदानामध्ये आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. सॉरी 20 ही धावसंख्या होते ती खुदारी या संघाची. जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाजीवर मार्कवर सज्ज होतोय तो जी9 नटे. नक्कीच चांगली कारनामे करावे लागतील. द स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे तो विश्वासला मात्र आता एकही चेंडू घेतला गेला नव्हता. या चेंडूवरती मात्र धावा आणाव्या लागतील कारण 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मोठं स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय पण निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज आहे जी नाही. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो. निर्धाव चेंडू जेवढे टाकले जातील तेवढं आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. पण मात्र करावं का हा कारनामा आपल्या गोलंदाजीतून करावे लागतील. कारण म्हटलं जातं ना मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. करतोय का पाहूया. फलंदाजी आत्मविश्वासाने करण्यासाठी विश्वासला पाठवलं होतं. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाला वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 21. आता समीकरण येऊन ठेवलंय ते 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कुठेतरी अजित रिंकेशला स्ट्राईक एंडला ठेवण्याची गरज आहे. तो एक कारनामे करू शकतो पण विश्वासवरती देखील विश्वास आहे. करतोय काय कारनामे आपल्या फलंदाजीतून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील करतायत पण कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता गोलंदाजीमध्ये वर्चस्व करतोय तो मिथुन. ज्यावेळेस मिथुन चित्रपटसृष्टीमध्ये गाजला होता. जर या गोलंदाजाने हा सामना काढला तर तो देखील आज या सामन्यापासून त्याचं नाव केलं जाईल, नाव रोशन करू शकतो तो म्हणजे मिथुन आपल्या गोलंदाजीतून. विश्वासाला मात्र थांबवलं जातंय. सॉरी जी नाही. गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. जी नाही अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 22. आता मात्र समीकरण येऊन ठोकलंय ते जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 चेंडू ना की 5. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. विश्वासला आता मात्र विश्वासपणाला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. कदाचित एकच रन घेण्याचा चान्स करते कारण ती स्ट्राईक दिली जाईल ती रिंकेशकडे. कारण रिंकेश त्याप्रमाणे फलंदाजी करतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जिनाईला
अचूक गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पण सलामीवीर आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे तो रिंकेश. काय समाचार घेतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची सांगता केली. अजून देखील रंगतदार मजा आली ती म्हणजे हे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ते खुदारे या संघाला काय समीकरण येऊन ठेवलं त्या गोलंदाजाने. तो आहे खुदारे सांगी या संघाचा गोलंदाज जी नाही नटे. पाहूया 2 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक आलेला फलंदाज रिंकेश मैदानामध्ये दाखल आहे. काय समाचार होतं. फुल टॉस मिळालंय. क्षेत्ररक्षण लेग साईडला तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेवर समाधान मानलं जात आहे तो खुदारे संघाला. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 1 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 8 धावांची गरज आहे. कुठेतरी गोलंदाज जर खुश झाला तर 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कुठेतरी गोलंदाज जर खुश झाला तर फायदा होऊ शकतो. एखादं धाव मिळाले तर नक्कीच खुदारे संघ देखील पुनर्गम या सामन्यामध्ये करू शकतो. पण जिनय नटेने जर निर्धाव चेंडू टाकला तर सामन्यामध्ये आपण विजयी देखील होऊ शकता. पाहूया 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कुठल्याही गोष्टीची चुकी न करता फलंदाजाला खोचलोवरची गोलंदाजी केली आणि यशस्वीरित्या आपला संघ विजय करून ठेवलाय तो संघ आहे सांगी संघ. अभिनंदन. आता मात्र सामना होणार आहे तो सांगी या संघाचा फलंदाज ज्याने अचूक फलंदाजी केली, अचूक गोलंदाजी केली. फलंदाजी करत असताना चांगल्या आपल्या संघासाठी माफक असं टार्गेट ठेवलं गेलं आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. वैयक्तिक 17 ही धावसंख्या उभारली गेली आणि खतरा ठरला समोरच्या संघाला आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील